Hello children, how are you? I hope you all fit and fine. Children, today we will recite the poem whose title is Clouds. मुलांनो, आज आपण Clouds ही कविता शिकणार आहोत. Listen, repeat, read aloud and sing. कविता ऐका, म्हणा, मोठ्याने वाचा आणि चालीवर म्हणा. पहा मुलांनो, आज आपण क्लाउड्स ही पोयम शिकणार आहोत. पेज नंबर आहे 58 आणि या पानावरती तुम्ही चित्र पहा. बघा, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? या चित्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या आकाराचे हे जे ढग दिसत आहेत, या ढगांवर आधारित ही कविता आपण आज शिकणार आहोत. तर बघा, या चित्रामध्ये तुम्हाला वरती ढग दिसत आहेत आकाशामध्ये. त्यानंतर खाली छान असं हिरवळ आहे, छोटासा डोंगर आहे आणि तिथं काही मेंढ्या आहेत आणि एक मेंढपाळ आहे. त्याचप्रमाणे एक कवितेतला जो मुलगा आहे तो छान त्या हिरवळीवर बसून किंवा वरती तो पाहतोय बघा आकाशाच्या दिशेकडे आणि आकाशाकडे पाहतोय. आकाशामध्ये त्याला वेगवेगळ्या आकाराचे ढग दिसतायत आणि त्याने काय केलेलं आहे, ढगांशी तो बोलत आहे. आणि आपल्याला ही कविता आता आपण शिकणार आहोत आणि बघणार आहोत की तो मुलगा त्या ढगांना काय म्हणत आहे. ठीक आहे, चला तर मग कविता आपण म्हणूया. क्लाउड्स. क्लाउड्स म्हणजे ढग. व्हाईट शिप, व्हाईट शिप. White sheep on a blue hill. White sheep on a blue hill. When the wind stops, you all stand still. When the wind stops, you all stand still. White sheep on a blue hill. White sheep on a blue hill. On a blue hill. When the wind stops, you all stand still. When the wind stops, you all stand still. When the winds blow, you walk away slow. White sheep, where do you go? White sheep, where do you go? बघा, ही जी पोयम आता आपण छान म्हटलो तशीच तुम्ही सुद्धा या चालीवर ही पोयम म्हणायची आहे. White sheep on a blue hill. White sheep on a blue hill. When the wind stop, you all stand still. When the wind stop, you all stand still. When the wind blows, you walk away slow. When the wind blows, you walk away slow. White sheep, where do you go? White sheep, where do you go? पहा मुलांनो, children, now I am going to explain the poem. मुलांनो, आता मी तुम्हाला या कवितेचा अर्थ सांगते. या कवितेमध्ये जे कवी आहेत, या कवितेचे जे कवी आहेत त्यांनी अशी कल्पना केली आहे की आकाशामधले हे जे ढग आहेत हे कुठल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत? त्या मुलाला शिपच्या फॉर्ममध्ये, बरोबर, मेंढ्याच्या फॉर्ममध्ये, म्हणजे मेंढ्यासारखे हे ढग त्या मुलाला दिसत आहेत. आणि ऑन अ ब्ल्यू हिल हे जे म्हटलेलं आहे, तर हिल तिथे एक डोंगर आपण इमॅजिन केलेला आहे आणि इमॅजिन आहे म्हणजे डोंगर आहे तिथे अशी आपण तिथे कल्पना केलेली आहे. आणि दुसऱ्या कडव्यामध्ये असं सांगितलंय की व्हेन द विंड्स ब्लो, विंड्स म्हणजे हवा, वारा, तर जेव्हा वारा हा थांबतो, व्हेन द विंड्स ब्लो, यू वॉक अवे स्लो,
तर तुम्ही सुद्धा काय करता, वाऱ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हळू होऊन जाता किंवा तुम्ही थांबून जाता. व्हाईट शिप वेअर डू यू गो? आणि मग असं विचारलेलं आहे, जेव्हा वारा थांबतो तेव्हा तुम्ही सुद्धा जागच्या जागी थांबून जाता आणि जेव्हा वारा वाहतो तेव्हा तुम्ही सुद्धा काय करता, वाऱ्यासोबत जायला निघता, चालत जाता तुम्ही, है की नाही, चालायला लागता. आणि मग तुम्ही चालत चालत कुठे जाता? वेअर डू यू गो? व्हाईट शिप, तुम्ही कुठे जाता? तर या मेंढ्याच्या स्वरूपामध्ये जे ढग आहेत त्या ढगाला तो मुलगा विचारतो की व्हाईट शिप तुम्ही कुठे चाललात, कुठे जाणार, कुठे निघालात तुम्ही? असं तो मुलगा त्या व्हाईट शिप म्हणजे कोणाला विचारतोय? ढगांना विचारतोय, बरोबर. तर अशा पद्धतीची ही जी कविता आहे, तुम्हाला अर्थ समजलाच असेल, हो की नाही? तर बघा, आपण पुन्हा एकदा ही पोयम म्हणूया. व्हाईट शिप ऑन अ ब्ल्यू हिल. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत पोयम म्हणायची आहे. White sheep on a blue hill. When the wind stop, you all stand still. When the wind stop, you all stand still. When the wind blows, you walk away slow. When the wind blows, you walk away slow. White sheep, where do you go? White sheep, where do you go? White sheep on a blue hill. White sheep on a blue hill. When the wind stop, you all stand still. When the wind stop, you all stand still. तर बघा, अशा पद्धतीने आज आपण इथे ही पोयम, क्लाउड्स ही जी पोयम आहे ती आपण इथे शिकलेलो आहोत. तर तुम्ही मोठ्या आवाजामध्ये आणि या चालीवर ही पोयम म्हणायची आहे. आणि या कवितेमधली अजून एक गंमत तुम्हाला सांगते बघा. इथे व्हाईट शिप असं म्हटलेलं आहे, बरोबर. तर आपण जेव्हा आकाशाकडे पाहतो ना, आकाशामध्ये जेव्हा ढग जमा होतात आणि आपण जर ढगाचं निरीक्षण केलं, त्या ढगांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला हे जे ढग आहेत हे वेगवेगळ्या स्वरूपात दिसतात. मग कधी एखादा ढग आपल्याला प्राण्यांप्रमाणे दिसतात, पक्ष्यांप्रमाणे दिसतात, होय की नाही? तर आपण सुद्धा इमॅजिन करायचं, जसं त्या मुलाने इमॅजिन केलं की नाही, की व्हाईट शिपचा आकार, मेंढीचा आकार त्याला दिसत होता, तसं आपण सुद्धा आपल्याला जे आकार दिसतात त्या आकाराबद्दल आपण सांगायचंय. तर आपण व्हाईट शिपच्या ऐवजी आपण व्हाईट एलिफंट म्हणू शकतो, कारण हत्तीचा पण आकार आपल्याला ढगांमध्ये दिसतो. व्हाईट फ्लावर म्हणू शकता, व्हाईट बर्ड्स म्हणू शकता, किंवा कापसासारखे ढग दिसतात त्यामुळे व्हाईट कॉटन असंही म्हणू शकता. तर तुम्ही सुद्धा काय करायचं, व्हाईट शिपच्या ऐवजी व्हाईट एलिफंट, व्हाईट फ्लावर, व्हाईट कॉटन, व्हाईट बर्ड्स असे शब्द वापरून तुम्ही पुन्हा ही कविता म्हणायची आहे. त्यानंतर सेकंड लाईनमध्ये बघा, ऑन अ ब्ल्यू हिल, होय की नाही, ऑन अ ब्ल्यू हिल. तर या ब्ल्यू हिलच्या ऐवजी तुम्ही रेड हिल म्हणू शकता, येलो हिल म्हणू शकता, ब्राऊन हिल म्हणू शकता, ब्लॅक हिल्स म्हणू शकता. तर असं रंगांची वेगवेगळी नावं घेऊन सुद्धा तुम्ही ही पोयम वारंवार सारखी पुन्हा ही पोयम तुम्हाला म्हणायची आहे. ठीक आहे, समजली तुम्हाला कविता? बघा, या कवितेमध्ये जे शब्दार्थ आहेत, व्हाईट, WHITE, व्हाईट म्हणजे सफेद, पांढरा, शुभ्र. त्यानंतर शिप, SHEEP, शिप म्हणजे मेंढी. हिल, HILL, हिल म्हणजे टेकडी. विंड्स म्हणजे वारे, WINDS, विंड्स म्हणजे वारे. स्टिल म्हणजे STILL, स्टिल म्हणजे स्तब्ध. BLOW, ब्लो म्हणजे वारे वाहतात. तर अशा पद्धतीने तुम्ही ही पोयम तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे व्हाईट शिपच्या ऐवजी व्हाईट एलिफंट, व्हाईट कॉटन, व्हाईट फ्लावर्स अँड व्हाईट बर्ड्स असे वेगवेगळे शब्द, ऑन अ ब्ल्यू हिलच्या ऐवजी ऑन अ रेड हिल, ऑन अ येलो हिल, ऑन अ ब्लॅक हिल,
ऑन अ ब्राऊन हिल. असे वेगवेगळ्या रंगांची नावं टाकून सुद्धा तुम्हाला ही पोयम छान पद्धतीने म्हणता येऊ शकते आणि तुम्हाला ती म्हणायची आहे. समजली तुम्हाला पोयम? ओके, थँक यू, बाय.